अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच मी महानचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक सुंदर अशी सेवा घेऊन आलेली आहे. ज्या सेवेला कोणतेही नियम नाहीत, कोणत्याही अटी नाहीत. खूप सुंदर आणि आपल्या सगळ्यांची आवडती अशी सेवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामींच्या आवडीची आहे. बघा, ही सेवा तुम्हाला दत्त जयंतीनिमित्त करायची आहे. जर तुम्हाला कोणतंही पारायण करणं शक्य नाहीये, सारामृत असो किंवा गुरुचरित्र असो किंवा अन्य कोणतीही तुमची सेवा तुम्हाला करणं शक्य नाही, तुम्ही तेवढा वेळ काढू शकत नाही, तुम्ही नियम पाळू शकत नाही, तर तुमच्यासाठी ही सेवा अतिशय सोपी आणि तेवढीच फलदायी आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त तुम्हाला फळ या सेवेने मिळणार आहे. बघा, ती सेवा म्हणजे नामस्मरण. दत्त जयंतीनिमित्त तुम्ही 11,000, 21,000, 55,000 किंवा 1,25,000 एवढं नामस्मरण तुम्ही आपल्या महाराजांचं करू शकता. तुम्हाला माहित असेलच की आपले महाराज हे साक्षात दत्त महाराजांचा अवतार आहे. आणि तुम्हाला माहित आहे का की नामस्मरण एवढी प्रभावी सेवा आहे. सगळ्यात श्रेष्ठ कोणती सेवा असेल ना, तर ती फक्त आणि फक्त नामस्मरण आहे. बघा, जेव्हा महाराजांच्या अवतार काळात अक्कलकोटमध्ये महाराज होते, तेव्हा बसप्पा महाराज, बाळप्पा महाराज हे अखंड आपल्या स्वामींचं नामस्मरण करत होते आणि त्यामुळेच ते महाराजांच्या इतके जवळचे भक्त होते. त्यांच्या मुखात सदैव स्वामीनाम असे. जेव्हा सुंदराबाई बाळप्पा महाराजांना त्रास देऊ लागल्या, तेव्हा महाराजांनी बाळप्पा महाराजांना सांगितलं की तू मारुतीच्या मंदिरात जाऊन राहा आणि तिथे नामस्मरण कर. तेव्हा बाळप्पा महाराजांनी स्वामींना विचारलं की महाराज, मी कसलं नामस्मरण करू? तर महाराजांनी तेव्हा त्यांना सांगितलं की तू श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचं नामस्मरण कर, ते नाम जप तू अहोरात्र कर, असं स्वामींनी त्यांना सांगितलं होतं. आणि आपल्याला सुद्धा त्याच मंत्राचं अनुष्ठान दत्त जयंतीनिमित्त करायचं आहे. तुम्हाला कोणतेही पारायण करणं शक्य नाही ना, तुम्हाला कोणतेही नियम पाळणं शक्य नाही, तुम्ही कोणतीही सेवा करू शकत नाही स्वामी समोर बसून, तर तुमच्यासाठी हे नामस्मरण, हे अनुष्ठान खूप जास्त प्रभावी आहे. याने तुम्हाला इतकं भरभरून स्वामी देतील. तुम्ही जर खरंच प्रामाणिकपणे हे नामस्मरणचं अनुष्ठान केलं एवढ्या दिवस, तर तुम्हाला म्हणतात ना की स्वामी नाम ज्याच्या मुखी तो सदा सुखी. म्हणजे ज्याच्या मुखात सदैव स्वामींचं नाम आहे, त्याला कसलीच भीती नाही, चिंता नाही, त्याला कसलंच टेन्शन नाही, कोणतंही संकट नाही. स्वामी नाम ज्याच्या मुखात आहे त्याला काही म्हणजे भिण्याचं कारणच नाही, कारण की स्वामी स्वतः त्याच्याबरोबर चालत असतात. तो बघा, आपल्याला जर एखाद्याने हाक मारली आपल्या नावाने, तर आपण लगेच वळून बघतो, कारण की आपलं नाव ते आहे. जेव्हा आपण आपल्या गुरूंना, आपल्या ईश्वराला जेव्हा त्यांच्या नावाने मनापासून, अंतःकरणापासून हाक मारत असतो, तेव्हा स्वामींचं लक्ष आपल्या भक्तांकडे जातच. असंही असतं, स्वामींचं लक्ष प्रत्येक भक्ताकडे असतंच. पण जेव्हा बघा, आपण एखादं काम करत आहोत, आपल्याला एखाद्या व्यक्तीने हाक मारली आपल्या नावाने, तर आपण लगेच त्याच्याकडे वळून बघतो की काय झालंय. तर तसंच जसं आपण स्वामींचं नाम आपल्या मुखात घेतो, आपल्या ईश्वराचं, तुम्ही कोणत्याही ईश्वराला मानत असाल, कोणत्याही देवतेला मानत असाल, त्यांचं नाव जेव्हा तुम्ही सदैव तुमच्या मुखात असतं, त्यांचं नामस्मरण तुम्ही करत असाल, ते नामस्मरण, ती हाक आपल्या स्वामींपर्यंत पोहोचत असतेच, तुमच्या देवापर्यंत पोहोचत असते, म्हणजे असतेच. स्वामींना तुमच्या हाकेला धावून यावंच लागतं. ज्याच्या मुखी सदैव स्वामी नाम आहे, त्याच्यासोबत सदैव स्वामी राहत असतात, लक्षात घ्या. म्हणून नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे. जे सतत नामस्मरण करतात, ज्यांनी एवढा जप करून, काही काहींनी बघा, काही काहींनी, मी तुम्हाला फक्त 1.25 लाख पर्यंत सांगत आहे, पण काही काहींनी असे 1.25 लाख जप करत करत त्यांचे कितीतरी जप होतात, 21 लाख, 51 लाख. तर त्यांच्यामध्ये ना एक वेगळंच तेज तुम्हाला दिसतं. जे सतत जप करत असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं, त्यांच्या वाणीमध्ये एक तेज असतं, ते जे बोलतात ते खरं होत असतं. एवढी ताकद या नामस्मरणामध्ये असते, या जपामध्ये असते. म्हणून नामस्मरण ही सेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि जिला कुठलंही बंधन नाहीये. तुम्ही नामस्मरण कधीही, कुठेही, कसंही करू शकता. तुम्हाला स्वामींसमोर बसूनच करायचं आहे असं नाही. तुम्ही कोणतंही काम करताना नामस्मरण करू शकता. एवढी मोठी ताकद या नामस्मरणामध्ये आहे. आता नामस्मरण तुम्हाला कसं करायचं आहे, याचं अनुष्ठान कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते.
बघा, दत्त जयंती आहे 26 डिसेंबरला. तर जसं आपण सारामृत 6 डिसेंबर पासून त्याची सेवा करणार आहोत, तसंच या नामस्मरणात सुद्धा तुम्हाला अनुष्ठान करायचं आहे 21 दिवसांचं. आता हे नामस्मरण तुम्ही 11,000 करू शकतात, 21,000 वेळेस करू शकतात, 55,000 वेळेस करू शकतात किंवा 1,25,000 म्हणजे 1,25,000 वेळेस सुद्धा तुम्ही या मंत्राचं अनुष्ठान करू शकता, हे नामस्मरण करू शकता. आता बघा की 11,000 जप तुम्हाला करायचा आहे. मग ताई एवढा जप म्हणजे आपल्याला खूप काही वाटतं ना, म्हणजे एवढा 11,000, 21,000, 55,000 आणि 1,25,000 तर बापरे विचारायलाच नको. एवढा जप करायचा म्हणजे कधी करायचा? आम्हाला तेवढा वेळ पण नसतो. आमच्याकडनं होणार नाही. तर नीट शांततेत हा व्हिडिओ ऐका, जेणेकरून तुम्हाला समजेल, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटेल. बघा, 11,000 जप तुम्हाला करायचा असला, जर तुमच्या मनामध्ये तुम्ही 11,000 जपाचं अनुष्ठान घेतलं, 6 डिसेंबरला तुम्हाला संकल्प सोडायचा आहे की महाराज, मी आजपासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11,000 वेळेस जप करणार आहे. ही सेवा तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि तुमची जी काही इच्छा असेल ती स्वामींना सांगा. आणि जरी तुम्ही स्वामींना काही मागितलं नाही, तरी स्वामी तुम्हाला देतच राहतील, यात काही शंका नाही. आता बघा, तर तुम्हाला असा संकल्प सोडायचा आहे. तुमचं नाव, गोत्र स्वामींना सांगायचं आहे आणि संकल्प तुम्हाला पहिल्या दिवशीच सोडायचा आहे 6 डिसेंबरला. तेव्हापासून तुम्हाला 26 डिसेंबरपर्यंत 21 दिवसाचं तुम्ही हे नामस्मरण करू शकता. आता मधात जर स्त्रियांना मासिक धर्म आला, तसं तर मासिक धर्मामध्ये पण आपण नामस्मरण करत असतो स्वामींचं. पण बघा, आपण हे अनुष्ठान करत आहोत. तर मला तरी वाटतं की आपण जर हे अनुष्ठान घेतलेलं आहे, तर मासिक धर्मामध्ये आपण तेवढे 5 दिवस स्किप केले पाहिजे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण कंटिन्यू आपली सेवा केली पाहिजे आणि नंतर तुम्ही ते 5 दिवस जे आहे ते दत्त जयंतीनंतर सुद्धा तुम्ही 5 दिवस कंटिन्यू करू शकता. म्हणजे तुमचा हा जो काही जप आहे, तो तुमचं अनुष्ठान ते पूर्ण होईल, त्यात काही शंका नाही. असे आपण मासिक धर्मामध्ये नामस्मरण करत असतो. नामस्मरण काहीच बंधन नाहीये. पण आपण अनुष्ठान करत आहोत, त्याच्यामुळे मला तरी वाटतं की तुम्ही हे 5 दिवस स्किप केले पाहिजे आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही ते 5 दिवस पुढे तुम्ही ते कंटिन्यू करू शकता. काही हरकत नाही. आता बघा, आणि जरी तुम्हाला मासिक धर्म आला, तर तुम्ही नामस्मरण करत राहा. परंतु तो जो काही जप आहे, तो तुम्ही याच्यामध्ये काउंट करू नका. हा जप तुमचा सेपरेट ठेवा. आता बघा, 11,000 जप तुम्हाला करायचा असेल तर कसा करायचा 21 दिवसांसाठी? 11,000 जप तुम्हाला 21 दिवसांसाठी करायचा असेल तर तुम्हाला म्हणजे 1 ते 20 दिवस तुम्हाला 5 माळी करायच्या आहेत. लक्षात घ्या, 1 ते 20 दिवस तुम्हाला 5 माळी करायच्या आहेत आणि 21व्या दिवशी तुम्हाला 2 माळी करायच्या आहेत. असे तुमच्या 102 माळी होतील आणि तुमचा 11,000 जप हा पूर्ण होईल. आता बघा, 25,000 जप 21 दिवसांसाठी तुम्हाला करायचा असेल, तर तुम्हाला 1 ते 20 दिवस 11 माळी कराव्या लागतील आणि 21व्या दिवशी तुम्हाला 12 माळी कराव्या लागतील. म्हणजे तुमचा 25,000 जप पूर्ण होईल. लक्षात घ्या, परत मला 30 कमेंट येते, म्हणून मी तुम्हाला दोनदा सांगते की 1 ते 20 दिवस तुम्हाला 11 माळी करायच्या आहे. लक्षात आलं तुमच्या? 6 डिसेंबर पासून ते 25 डिसेंबर पर्यंत तुम्हाला 11 माळी करायच्या आहेत आणि 26 डिसेंबरला जेव्हा आपला 21वा दिवस येतो, त्या दिवशी तुम्हाला 12 माळी करायच्या आहेत. म्हणजे तुमच्या होतील 232 माळी आणि तुमचा 25,000 जप पूर्ण होईल. लक्षात घ्या, मी स्क्रीनवर देत आहे, तुम्ही लिहून घ्या लागलंच तर, नाही तर मग स्क्रीनशॉट काढून घ्या, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. आता बघा, तुम्हाला 55,000 जर जप करायचा असेल, तुम्ही 55,000 जपाचं अनुष्ठान जर केलं 21 दिवसांसाठी, तर तुम्हाला कसं करायचं आहे? तर तुम्हाला 1 ते 20 दिवसांपर्यंत 25 माळी करायच्या आहेत आणि 21व्या दिवशी तुम्हाला 10 माळी करायच्या आहेत. लक्षात घ्या, 55,000 जपासाठी 55,000 जप तुम्हाला 21 दिवसांसाठी करायचा असेल, तर तुम्हाला 1 ते 20 दिवस 25 माळी घ्यायच्या आहेत आणि 21व्या दिवशी तुम्हाला 10 माळी घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुमच्या 510 माळी पूर्ण होतील आणि तुमचा 55,000 जप हा 21व्या दिवशी पूर्ण होईल. आता तुम्हाला 1,25,000 जप करायचा असेल, म्हणजेच 1,25,000 जप करायचा असेल,
तर तो कसा करायचा 21 दिवसांसाठी तर ते बघा. तर तुम्हाला 1,25,000 जपासाठी तुम्हाला तुम्हाला 1 ते 20 दिवस तुम्हाला 55 माळी करायच्या आहेत आणि 21व्या दिवशी तुम्हाला 58 माळी करायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने तुमच्या 1,158 माळी पूर्ण होतील आणि तुमचा 1,25,000 जप हा पूर्ण होईल. बघा, तुम्हाला 1,25,000 जप हा खूप मोठी संख्या वाटते, पण लक्षात घ्या, जर आपण एखादी गोष्ट ठरवली तर ती आपण पूर्ण करू शकतो. संसार प्रत्येकाला आहे, प्रपंच प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला जॉब आहे, बिझनेस आहे, प्रत्येकाच्या मागे कामं आहेत. पण आपल्या अडचणीतून जर आपल्याला मार्ग काढायचा असेल, आपल्या दुःखातून, संकटातून आपल्याला बाहेर यायचं असेल, आपल्याला वाटत असेल की माझी इच्छा पूर्ण व्हावी, स्वामींनी माझ्या सतत सोबत असावं, स्वामींचा वरदहस्त सतत माझ्या कायम माथ्यावर असावा, तर ही सेवा बघा आपल्या संसारासाठी आपल्याला करावीच लागेल. तुमची कोणतीही अडचण असो, कोणतंही कामं तुमची अडलेली असो, कोणतीही तुमची इच्छा असो, लग्न जमण्यासाठी, संतती प्राप्तीसाठी किंवा तुम्हाला नोकरी मिळत नाहीये किंवा कोणतेही काम या जगाच्या पाठीवर कोणतीही तुमची इच्छा असो, त्या सगळ्या सेवेसाठी नामस्मरण ही सेवा सगळ्यात श्रेष्ठ आहे. दुसऱ्याही सेवा खूप प्रभावी आहेत, पण तुम्हाला जर त्या सेवा जमत नसतील तर नामस्मरण हे सगळ्यात श्रेष्ठ अशी सेवा आहे, ती तुम्ही नक्की करायला हवी. बघा, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की 11,000 जप तर सोपाच आहे हो. रोज तुम्हाला 1 ते 20 दिवस फक्त 5 माळी करायच्या आहेत आणि 21व्या दिवशी तुम्हाला 2च माळी करायच्या आहेत. तुमचा 11,000 जप तर अतिशय सोपं आहे करणं. अशाही आपण स्वामींच्या नित्यसेवेत 11 माळी घेत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला 5 माळींचं काहीच वाटणार नाही. पण बघा, जे तुम्हाला 55,000 किंवा 1,25,000 जप हा तुम्हाला जर मोठा वाटत असेल ना, तर असं नाहीये. तुम्हाला जर वाटत असेल की एका दिवशी जर 2,25,000 जप करायचा आहे, तर एका दिवशी आम्हाला 55 माळी घ्याव्या लागतील आणि एवढा वेळ आमच्याकडे नाहीये. आम्ही जॉब करतो, आमच्याकडे आमचा बिझनेस आहे, आम्ही नाही एवढा वेळ काढू शकत. तर तुम्ही काउंटिंग मशीन भेटते बघा. कोणत्याही लोकल शॉपमध्ये तुम्हाला एखाद्या स्टेशनरीमध्ये काउंटिंग मशीन मिळून जाईल बोटात घालण्यासाठी. काउंटिंग मशीन तुम्ही एकदा घातली आणि तुम्ही जर कोणतंही काम करताना प्रवासात तुम्ही जप करू शकता. महिलांनी घरातली कामं करताना, स्वयंपाक करताना, भांडी घासताना किंवा अन्य कोणतंही काम करताना, फरशी पुसताना तुम्ही जप करू शकता किंवा तुम्ही जर जॉबवर जात असाल तर प्रवासात तुम्ही जप करू शकता. जॉबच्या ठिकाणी तुम्हाला जर वेळ मिळाला तर तिथे तुम्ही जप करू शकता. तुम्ही काउंटिंग मशीन घ्या. तुम्ही हे नामस्मरण कधीही, कुठेही, कसंही करू शकता. तुम्हाला काहीच एवढं अवघड नाहीये. जर तुम्हाला 2,25,000 जप खूप वाटत असेल, तर तुम्ही आधी 11,000 जप करून बघा. त्यानंतर त्यानंतर पुढच्या वर्षी तुम्ही 21,000 करा, त्यानंतर 55,000 करा. अशी तुमची म्हणजे क्षमता वाढवा. मी तुम्हाला नाही म्हणत की तुम्ही एकदाच म्हणजे 2,25,000 जप करायलाच घ्या, असं नाही. तुम्ही सुरुवातीला तुम्हाला खूप मोठं वाटते ही सेवा, तर असं अजिबात नाही. बघा, खरंच भरपूर जण काउंटिंग मशीन मार्फत ना हे जप करतात, भरपूर जप करतात. आपल्याला त्याची म्हणजे कल्पना सुद्धा नसते, एवढी सेवा करतात भक्त. आपण तर काहीच करत नाही, पण सेवा करणारे म्हणजे जे खरंच मनापासून सेवा करतात ना, त्यांची सेवा ही कोणीच गणना त्यांची करू शकत नाही. खरंच इतकी ती सेवा करत असतात महाराजांची. बघा, त्यात नामस्मरण तर आपण कुठेही कधीही करू शकतो. तुम्हाला महाराजांसमोर बसूनच या माळी करायच्या आहेत, हा जप करायचा आहे, असं अजिबात नाहीये. पण तुम्ही जर एखाद्याशी गप्पा मारत आहात किंवा तुमचं मन स्थिर नाही, तुम्ही टीव्ही बघत आहात किंवा तुम्ही लॅपटॉप बघत आहात, मोबाईल बघत आहात आणि त्यावेळेस तुम्ही जप करतात, तर हे चुकीचं आहे. तुमचं मन स्थिर पाहिजे. जप करताना तुमचं जपामध्ये मन पाहिजे. जरी तुम्ही एखादं महिलांनी तर भांडी घासत आहात तुम्ही, पण तुमचं नामस्मरण त्यात म्हणजे तुमचं लक्ष पाहिजे आपल्या नामस्मरणाकडे. फक्त आपण टीव्ही चालवून दिलेला आहे आणि आपण नामस्मरण इकडे करत आहोत, तर त्याला अर्थ नाही, की आपलं लक्ष सगळं टीव्हीमध्येच असतं. आपण फक्त इकडे बडबड करत असतो. तर त्या जपाला अर्थ नाही. जप हा मनापासून पाहिजे, आपलं मन स्थिर पाहिजे, लक्षात घ्या. तुम्हाला माझ्यासमोर बसूनच हा जप करायचा आहे असं अजिबात नाही. तुम्ही कोणतंही काम करताना हा जप करू शकता. फक्त आपलं मन स्थिर ठेवून करा आणि मनापासून आणि श्रद्धेने करा. नुसतं करायचं आहे म्हणून करू नका, नाहीतर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही. कोणतीही सेवा ही मनापासून श्रद्धेने केली आणि आपला मनातला भाव चांगला असला, तर त्या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं.
पण आपल्या मनात भाव तेवढा चांगला पाहिजे, मनापासून आपला ती सेवा पाहिजे, त्या सेवेवर आपली श्रद्धा पाहिजे, तेव्हा ती सेवा आपल्याला फळ देत असते. तुम्हाला आता समजलं असेल. तुम्हाला जरी महाराजांसमोर बसून एवढा वेळ जप करणं शक्य नसेल, तर तुम्ही काउंटिंग मशीन आणा. तुम्ही काउंटिंग मशीन मार्फत तुम्ही कधीही कुठेही कसाही जप करू शकता आणि तुम्हाला तो काउंट करावा लागणार नाही सारखा-सारखा. तो आपोआप काउंट केला जातो मशीन मार्फत. त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे असं गोंधळ उडणार नाही, की माझा किती वेळ जप झाला आणि काय झाला. आणि तुम्हाला जर महाराजांसमोर बसून आता तुम्हाला 11,000 जप करायचा आहे ना, तर तुम्ही समोर बसून रोज 5 माळी घ्या आणि 21व्या दिवशी तुम्हाला 2 माळी घ्यायच्या आहेत. तर महाराजांसमोर बसून तुम्ही ही सेवा करू शकता. अतिशय साधी सोपी आहे 11,000 जप करणं, काही मोठी गोष्ट नाहीये. तर अशाप्रकारे तुम्ही सेवा करा. माळी घेतल्यावर तुमचा तो जप तुम्हाला लक्षात राहील, की मी एवढ्या-एवढ्या वेळेस माळी घेतलेल्या आहेत, माझा एवढा-एवढा जप झालेला आहे. काउंटिंग मशीन घेतली तरी तुमचा तो जप जो तुम्ही जेवढा वेळेस केलेला आहे, तो तुमचा काउंट होत राहील. त्यामुळे त्याचंही तुम्हाला टेन्शन नाही. ह्या दोन्ही पर्यायापैकी तुम्ही कोणताही एक पर्याय तुम्हाला जो काही सोयीस्कर वाटतो, तो तुम्ही अवलंब करा त्या पर्यायाचा. आणि मी तुम्हाला म्हणते, की तुम्हाला जर 1.25 लाख जप खूप मोठा वाटतो ना, तर यावर्षी तुम्ही फक्त 11,000 जप करा. पुढच्या वर्षी तुम्ही 21,000 करा. त्याच्या पुढच्या वर्षी 55,000 करा. असं तुम्ही तुमची जपाची क्षमता वाढवत जा. आणि मी तुम्हाला सांगते बघा, जेव्हा तुम्ही जास्तीत जास्त जप तुमचा स्वामींचा करणार ना, हा जप तुम्ही स्वामी जयंती निमित्त, स्वामी पुण्यतिथी निमित्त, गुरुपौर्णिमेनिमित्त सुद्धा याचं 21 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. परंतु आता दत्त जयंती आहे म्हणून मी तुमच्यासोबत ही सेवा शेअर करत आहे, की 21 दिवसांसाठी तुम्हाला हे अनुष्ठान करायचं आहे. ज्यांना कोणतीही सेवा करायला जमत नाही, कोणतंही पारायण करायला जमत नाही, नियम पाळायला शक्य होत नाही. हां, फक्त मांसाहार खाऊ नका. एवढाच एक नियम याच्यामध्ये पाळा. बाकी कोणताही नियम याला नाहीये. तुम्ही नामस्मरण कधीही, कुठेही, कसंही करू शकता आणि हे जे अनुष्ठान आहे ते तुमचं सहज पूर्ण होऊन जाईल. तुम्हाला सुद्धा कळणार नाही. एवढी ही प्रभावी आणि तितकीच फलदायी सेवा आहे आणि अगदी साधी सोपी सेवा आहे. आपल्या महाराजांची आवडती सेवा आहे. नक्की करायला सुरुवात करा. तर चला, झालेली सेवा मी स्वयंपाकाने रुजू करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.